2024च्या राज्यसेवा परीक्षेला जे मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स आलेले होते ते आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्हाला या ठिकाणी असं बघण्यात येईल की बऱ्यापैकी मॅथ रिझनिंग सगळ्या एक्झामला सारखंच असतं, येतं लक्षामध्ये. तर ते एक्झाम्पल आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज या टॉपिकवर हा पहिला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, एका मुद्दल रकमेवर दर साल दर शेकडा किती टक्के 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होते 945 रुपये होते. तर मुद्दलाची रक्कम किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर हा चक्रवाढ व्याजाचा एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी काय आहे, याला तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. पहिली पद्धत जी आहे ते तुम्ही याला डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. दुसरी पद्धत आहे याला तुम्ही पर्यायानुसार पण सॉल्व्ह करू शकता. डायरेक्ट पद्धतीने आणि पर्यायानुसार अशा दोघी ऑप्शन पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. या लक्षामध्ये. तर पहिले मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो आणि मग पहिले ऑप्शननुसार सॉल्व्ह करतो आणि मग फॉर्म्युल्यासारखं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. समजा मुद्दलाची जी रक्कम आहे ती आपण 4800 रुपये घेतली. किती घेतली 4800. तर हे झालं मुद्दल. लक्षात ठेवा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. कोणतं व्याज काढायचं आहे, चक्रवाढ व्याज. त्याच्यानंतर इथं घेतो व्याज आणि इथं घेतो काळ. व्याजाचा दर जो आहे तो किती टक्के आहे 10% आहे. व्याजाचा दर आहे 10%, बरोबर. तर समजा 4800 रुपये मी मुद्दल मानली. किती मुद्दल घेतली 4800. तर याचे 10% कसे होता बघा. तर 10% काढण्यासाठी फक्त मी काय करतो, शून्य जागतो, एक शून्य जागतो. तर 10% किती आले 480 आले, बरोबर. त्याच्यानंतर परत पुढच्या वर्षी 4800 वर 10% आले 480 आणि 480 चे 10% आले 48, बरोबर. ही जी रक्कम जी आली पहिले 480 ही फर्स्ट इयरला आली आणि जी 480 प्लस 48 ही जी रक्कम आली ही कोणत्या वर्षाला सेकंड इयरला आली, बरोबर. तर बघा टोटल व्याज किती झालं 480 प्लस 480 प्लस 48. तर इथं 8 8 आणि 8 16 16 आणि 4 20 0 आजच्या गेला 2 2 आणि 2 4 4 आणि 2 10. तर टोटल व्याज किती आलं 1008. पण आपल्याला व्याज किती पाहिजे होतं 945. याचा अर्थ पहिला पर्याय काय झाला या ठिकाणी चुकला. मग आता आपण दुसरा पर्याय चेक करत आहोत. दुसरा पर्याय आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचा आहे. तर आपण जी रक्कम घेतली मुद्दलाची रक्कम ती घेतली 4700. किती घेतली 4700. आता 4700 चे 10% जे आहेत 4700 चे 10% किती आले 470. हे झालं पहिल्या वर्षाला. मग दुसऱ्या वर्षाला परत 4700 चे 10% 470 आणि व्याजावर व्याज पण लागतंय. 470 चे 10% किती आले 47. फक्त एक शून्य जाकायचं काम आहे. तर टोटल हे व्याज किती झालं ते आपण बघूयात. 470 प्लस 470 प्लस 47, बरोबर. तर टोटल इथे 7 घेतला 7 आणि 7 14 14 आणि 4 18 आजच्या गेला 1 987 रुपये झाले. किती आले 987. याचा अर्थ आपल्याला व्याज किती पाहिजे होतं 945. म्हणजे दुसरा पर्याय पण आपला काय झाला या ठिकाणी चुकलाय. मग आता आपण पर्याय चेक करणार तिसरा. पर्याय कोणता चेक करणार तिसरा. तर तिसरा पर्यायामध्ये बघा मुद्दल घेतली 4500 रुपये. मुद्दल किती घेतली 4500 रुपये. तर 4500 चे 10% किती होतात 450. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज. आता दुसऱ्या वर्षाला काय असणार आहे मुद्दलावर तर व्याज लागेलच परंतु व्याजावर पण व्याज लागतं आणि व्याजावर व्याज जिथं लागतं त्याला काय म्हटलं तर चक्रवाढ व्याज म्हटलं. तर दुसऱ्या वर्षाला 4500 वर लागणार 450
आणि 450 वर किती लागणार 45. तर तुम्ही ही जर टोटल केली 450 प्लस 450 प्लस 45, तर इथं घेतला 5, 5 आणि 5 10 4, 1404 आजची गेला 1 आणि 9, 945 रुपये व्याज झालं आणि आपल्याला पण 945च व्याज हवं होतं. तर बरोबर या ठिकाणी मुद्दलाची रक्कम किती होती 4500 रुपये, म्हणजे 4500 रुपये होती. आलं लक्षामध्ये. आता हे जे आपण सॉल्व्ह केलं हे आपण पर्यायाचा वापर केला. कसला वापर केला पर्यायाचा. याला आपण डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो फॉर्म्युल्याने. तर फॉर्म्युला काय आहे बघा, हे काय दिलं इथं व्याज दिलंय. तर फॉर्म्युल्याने कसं सॉल्व्ह करणार ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा या ठिकाणी जी संपूर्ण माहिती दिली आहे की याच्यात मुद्दल किती आहे व्याज किती आहे ते सगळं आपण या ठिकाणी पुटअप करूया. तर बघा आपल्याला मुद्दलाची रक्कम या ठिकाणी शोधायला सांगितलेली आहे. मुद्दल आपल्याला माहिती नाही, ती काय करायची आपल्याला शोधायची आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं दर किती दिला होता 10% दिलेला होता. काळ किती दिलेला आहे 2 वर्ष काळ दिलेला आहे. बरोबर. आणि व्याज किती दिलेला आहे 945. आता या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याजाचा म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय माहिती आहे, व्याज बरोबर मुद्दल इन ब्रॅकेट 1 अधिक दर भागिला 100 च्या डोक्यावर काय घेतला काळ. इथं डोक्यावर काय घेतला काळ, वजा काय केलं इथं मुद्दल. हा झाला व्याजाचा फॉर्म्युला. कोणतं व्याज चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला. येतं लक्षामध्ये. मग आता आपण काय करणार फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकणार. फॉर्म्युल्यात काय टाकणार आपण किमती टाकायला सुरुवात करायची. तर बघा सांगा व्याज किती होतं 945. बरोबर. मुद्दल माहिती आहे का नाही त्यालाच काय करायचं आपल्याला शोधायचंय. मुद्दल काय करायचंय शोधायचंय. बरोबर. मग इथं 1 अधिक दर किती आहे 10%, भागाकारात काय घेतला 100, डोक्यावर काळ, काळ किती 2 वर्ष आणि मुद्दल माहिती नाही म्हणून काय घेतलं इथं x घेतला. लक्षात. आता याला सॉल्व्ह करूया आपण. 0 0 काय झाला कॅन्सल. तर 945 बरोबर x इन ब्रॅकेट 10 1 10, 10 1 11, 11/10 च्या डोक्यावर घेतला 2, वजा काय घेतला इथे x घेतला. लक्षात. आता इथं बघा 945 बरोबर x गुणिला 11चा वर्ग 121 आणि 10चा वर्ग 100 वजा काय घेतला इथं x. बरोबर. आता या ठिकाणी हा जो 100 जो आहे तो x ला गुणाकारात जाणार आणि हा 100 जो आहे तो 945 ला देखील या ठिकाणी गुणाकारात जाणार. तर पुढची स्टेप कशी येणार बघा. या ठिकाणी हा जो 100 आहे तो x ला गुणाकारात जाणार आणि हा 100 कोणाला गुणाकारात जाणार 945 ला. तर काय होणार बघा 945 ला गुणिला 100 केल्यावर किती शून्य आले 2 शून्य. x गुणिला 121 तर x गुणिला 121 किती आला 121 x आणि 100 गुणिला x तर वजा 100 x. बरोबर. तर आता इथं 945 वर 2 शून्य 121 x मधून 100 x गेला किती आला 21 x. आता हा जो 21 x आहे तो इथं भागाकारात जाणार. तर भागाकारात गेल्यावर काय आलं बघा 94,500 भागीला काय आला 21 बरोबर काय आला इथं x. x म्हणजे काय असणार आहे मुद्दल. मुद्दलाची रक्कम आपल्याला शोधायची. खाली भाग जात आहे 3ने तर वर पण 3ने भाग देऊ शकतात. खाली भाग जातोय 7ने पण वर पण 7ने भाग तुम्ही देऊ शकतात. म्हणजे पहिले खाली 3ने भाग द्या वर पण 3ने भाग द्या, नंतर खाली 7ने भाग द्या आणि नंतर वर पण 7ने भाग द्या. तसं नसेल करायचं तर डायरेक्ट तुम्ही 21 चा पाढा म्हणू शकतात. 21 1 21, 21 1 21, 21 2 42, 21 3 63, 21 4 84. बरोबर. उरला किती 94 म्हणून 84 गेला 10 उरला, 10 वर घेतला 5 झाला 105. 21 5 चा 105 त्याच्यावर आले 2 शून्य. तर टोटल किती आलं 4500. हे काय आलं आपलं मुद्दल. काय आलं हे मुद्दल. तर हे जे आपण सॉल्व्ह केलं हे कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह केलं आपण चक्रवाढ व्याजाच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह केलेले. आलं लक्षामध्ये. आता तुम्हाला हे इथं लिहायचं नाही. प्रश्नाची PDF मी तुम्हाला दिलेली आहे.
हा जो व्हिडिओ आहे हा आपण यूट्यूबला टाकणार आहोत. कुठे टाकणार आहोत? यूट्यूबला. उद्या तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर बघून ते संपूर्ण हे तुम्हाला जे मी इथं लिहून देतोय तर तिथं यूट्यूबवरून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. उद्या मी तुमच्या वया पण चेक करेल, तुमचं डबल रिव्हिजन होऊन जाईल. येतं लक्षामध्ये? तर बघा हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे ठिकाणी. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढचा प्रश्न आहे दिनांक 20 मार्च 1995 रोजी सोमवार येतो, तर 3 नोव्हेंबर 1994 चा दिवस कोणता? कॅलेंडर शिकलो का आपण? हो. तर अशा प्रकारचे प्रश्न सगळ्या प्रकारच्या एक्झामला विचारले जातात. आज हे लेक्चर घ्यायचा उद्देश असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रत्येक एक्झामला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परंतु गणित बुद्धिमत्ता सगळ्या ठिकाणी सारखं असतं. तुम्ही कुठल्याही लेवलचं प्रिपरेशन केलं तर तेच प्रश्न तुम्हाला राज्यसेवा, MPC, तलाठी, सरळ सेवा, पोलीस भरती, रेल्वे सगळ्या ठिकाणी तुम्हाला सारखे प्रकारचे प्रश्न बघायला मिळतील. बरोबर? तर बघा या ठिकाणी आपल्याला एक तारीख दिलेली आहे. ती तारीख काय आहे? 20 मार्च 1995 आणि त्या दिवशी वार का दिला आहे? सोमवार. तर बघा 20 मार्च 1995 चा वार काय दिला आहे ठिकाणी? सोमवार दिला. हा लक्षामध्ये. आणि आपल्याला विचारलेलं कधीच आहे? 3 नोव्हेंबर 1994 चा वार आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? मागे जायचं आहे. आता मी सांगितलं होतं जिथं महिना वेगवेगळा असतो तिथं प्रत्येक महिन्याचे आपल्याला दिवस मोजावे लागतात. आ लक्षात? तर या ठिकाणी बघा नोव्हेंबर महिना नाही, नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस राहतात माहिती आहे का? 30. नोव्हेंबर नंतर डिसेंबर. बरोबर? नोव्हेंबर नंतर कोणता आला? डिसेंबर. डिसेंबर नंतर कोणता येणार? जानेवारी. मग येणार फेब्रुवारी आणि मग येणार मार्च. आलं लक्षामध्ये? तर एवढे सगळे महिने आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरायचे. आता मी काय करतो, टोटल नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस राहतात? 30 दिवस राहतात. त्याच्यातून हे 3 वजा करून टाकतो. तर किती आले? 27. तर इथं घेतला 27. बरोबर? त्याच्यानंतर आता डिसेंबर महिना कितीचा? 31. जानेवारी 31 चा. फेब्रुवारी 28 चा. साधं वर्ष आहे ना, लीप राहिलं असतं तर 29 चा घेतला होता. इथं किती घेतला? 28. आणि मार्च किती दिवस घेणार? 20 दिवस घेणार. बरोबर? तर आता यांची बेरीज करायची. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 8 1707. हा चले गेला 1, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 1 13. म्हणजे 137 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे का मागे जायचं आहे? मागे जायचंय. का? इथं आपल्याला मागे म्हटलेलं आहे ना, कारण की 95 नंतर येतो. 95 मधला वार माहिती आहे आपल्याला. काय करायचंय? मागे जायचंय. हा लक्षामध्ये. मग 137 दिवस मागे जाणं शक्य नाही, म्हणून मी काय करतो या ठिकाणी 137 ला किती भागतो? 7 ने. 7 1 7. इथं उरला 6, घेतला इथं 7. 7 9 63. बाकी किती उरली? 4. तर 4 दिवस मागे. मग सांगा बरं, सोमवारच्या 4 दिवस मागे म्हणजे कोणता वार? रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. तर या ठिकाणी उत्तर काय आलं? गुरुवार. म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण घेतले होते आणि सेम अशाच प्रकारचे एक्झाम्पल सगळीकडे त्या ठिकाणी विचारले जातात. बघा पुढचा प्रश्न आपण बघूया. हे सगळं तुम्हाला लिहून आणायचंय उद्या. हा, तर बघा शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. किती टक्के वाढते? 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बरोबर? तर लोकसंख्या हा जो टॉपिक आहे, तर लोकसंख्येवर उदाहरण आल्यावर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला? चक्रवाढ व्याजाचा. परंतु चक्रवाढ व्याजाच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 फॉर्म्युले तयार होतात. फॉर्म्युले कसे आहेत बघा, ते लक्षात घ्या. जर मी इथं हा फॉर्म्युला घेतला, समजा मुद्दल इन ब्रॅकेट मध्ये 1 अधिक दर भागीला 100 च्या डोक्यावर काय घेतला? काळ. बरोबर? आता
हाच फॉर्म्युला मी इथं डबल लिहितो, इथं डबल घेतला. तर इथं मी काय करतो, इथं मुद्दल परत वजा करतो. मी इथं मुद्दल काय केली, परत वजा. तर इथं मुद्दल वजा केली का, नाही. इथं केली आहे का, हो केली आहे. लक्षात. मग दोघांमध्ये काय फरक आहे, तर हा चक्रवाढ्याच्या फॉर्म्युल्यामध्ये हा रास साठीचा फॉर्म्युला आहे. रास म्हणजे अशी अमाऊंट की ज्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज एकत्र आले असतं, आणि इथं मुद्दल वजा केलेली आहे. रासमधून जर मुद्दल वजा केली, रासमधून जर मुद्दल वजा केली तर काय मिळतं आपल्याला, व्याज मिळतं. लक्षामध्ये. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्हाला लोकसंख्येमध्ये वाढ, लोकसंख्येमध्ये घट असं उदाहरणात आलं, त्या सिच्युएशनला तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता वाला, हा रासचा. लक्षामध्ये. तर हा फॉर्म्युला चक्रवाढ्याच्या टॉपिकशी रिलेटेड आहे, पण फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला, रासचा फॉर्म्युला वापरायचा आहे. लक्षामध्ये. अजून काय चेंजेस आहे त्याच्यामध्ये ते पण सांगतो इथे. हिची वाढलेली किंवा घटलेली जी रक्कम किंवा संख्या दिलेली असते, येतं लक्षामध्ये, तर तिला या रासच्या ठिकाणी पुटअप करायची राहते. कुठं, रासच्या ठिकाणी. बरोबर. तर किती आली ती, 9261. आणि आपल्याला काय विचारलं, 3 वर्षापूर्वी लोकसंख्या किती असेल, याचा अर्थ आपल्याला मुद्दल शोधायला सांगितले. काय शोधायला सांगितले, मुद्दल. मग ते मुद्दलला मी काय घेतो, x इन ब्रॅकेट 1 अधिक दर किती टक्के, 5%. वाढ आहे का घट आहे, वाढ आहे. काळ किती वर्ष आहे, 3 वर्ष आहे. लक्षात. अजून एक गोष्ट, लोकसंख्या प्रत्येक वेळेस वाढतेच असं नाहीये. लोकसंख्या कधी कधी घटते पण. गावातली लोकसंख्या मायग्रेट होऊन शहरात आल्यावर शहराची लोकसंख्या वाढली, गावाची लोकसंख्या घटली. तर जर लोकसंख्येमध्ये घट असेल तर फक्त काय चेंज करायचा, प्लसच्या ऐवजी इथं काय घ्यायचा, मायनस घ्यायचा. आता इथं लोकसंख्येत काय आहे, वाढ, मग इथं काय घेणार, प्लसच घेणार. आणि आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. तर सॉल्व्ह कसं होणार बघा. तर या ठिकाणी एकतर तुम्ही इथं भागाकार देऊन घ्या. भागाकार कसा देणार बघा, या ठिकाणी 5 1 5, 5 1 5, 5 10 घेतला काय 0. तर याचा अर्थ 1 काय आला 20. याला सॉल्व्ह कसं करणार बघा. तर 9261 बरोबर x इन ब्रॅकेट 20 1 20, 20 आणि 1 21, 21/20 च्या डोक्यावर काय घेतलं इथं 3. आता x ची किंमत काढायची, तर मी काय करतो, या 21/3 ला इकडे आणतो आणि व्यस्त मध्ये लिहितो. ही संख्या इकडून कशी येणार, इकडे व्यस्त मध्ये. तर याला लिहिताना कसं लिहितो बघा, 9261 गुणिले 20 वर चालला जाईल, 21 खाली येऊन जाईल. तर 20 ला मी 3 वेळेस लिहितो. 20/21 गुणिले 20/21 गुणिले 20/21 बरोबर काय घेतलं इथे x. कळलंय का. 3 वेळेस का घेतलं, कारण की घन आहे, डोक्यावर 3 आहे म्हणून. येतं लक्षात. आता अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट काय करायचं माहिती का, डोळे झाकून या 3 संख्या कट करून याला कट करून टाकायचं. कारण की मला माहिती आहे, म्हणजे मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं मुद्दामाशी संख्या येते की जिथं या व्हॅल्यू पूर्ण काय होऊन जातात, कट होऊन जातात. म्हणजे 21 चा जो घन आहे तो किती येणार आहे, 9261 येणार आहे. आलं का लक्षामध्ये. नंतर काढून घ्यायला वाटल्यास तो बरोबर 9261 येईल. बरोबर. मग आता काय करणार, तर इथं 20 गुणिला 20 गुणिला 20 बरोबर. तर 2 दुने 4, 4 दुने 8, त्याच्यावर किती शून्य, 1 2 3, 1 2 आणि 3. ही आली आपली 8000. म्हणजे x ची किंमत म्हणजे मुद्दलची किंमत म्हणजे 3 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती, 8000 होती. आलंय का लक्षामध्ये. बरोबर. याला तुम्ही जसं मी पर्याय वाईज सांगितलं होतं तसं पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकतात. पर्यायानुसार टक्केवारी काढायची होती ना 5%, तर त्या पद्धतीने पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकतात. एखादी सांगतो वाटलं सॉल्व्ह करून पर्यायानुसार कसं सॉल्व्ह करतो. तर आपण डायरेक्ट जो आपला पर्याय बरोबर होता त्याचा टेस्टिंग करूया. तर लोकसंख्या सुरुवातीला किती घेतली, 8000. हे झालं तुमचं मुद्दल. बरोबर. संख्या किती टक्क्याने वाढते, 5% वाढते. बरोबर. तर पहिल्या वर्षी 5%, 8000 चे 5% कसे काढणार बघा, शून्य झाकले. हे किती टक्के आले, 10% आले. 800 किती आहे, 10%.
पण आपल्याला 5% पाहिजे. 10च्या निम्मे 5% होतात. तर मग या 10%चे निम्मे किती होणार? 800चे निम्मे 400. आलं लक्षामध्ये? तर पहिल्या वर्षी लोकसंख्या किती झाली? 400 झाली. कळलं का? आता दुसऱ्या वर्षी मुद्दल बदलून जाते. तर 8000 आणि 400 किती आले? 8400. तर 8400चे 5% काढायचे. तर मला सांगा 8400चे हे किती आले? 10%. 820 10%. तर 5% किती येणार? 420. कळलं इथपर्यंत? आता काय करणार? हे 8400 आणि 420 यांची होणार बेरीज. किती होणार? 8820. बरोबर. आता याचे काय करायचे? 5% काढायचे. मग हे शून्य दाखल्यावर किती टक्के आले? 10%. आणि याच्या निम्मे म्हणजे 882च्या निम्मे. तर 882 निम्मे 441. झालं. 3 वर्ष 5-5% संख्या वाढली. तर टोटल वाढ किती आली? 1 2 आणि 4 6 4 आणि 4 8 8 आणि 4 12. तर टोटल वाढ किती आली? 1261. आणि मूळ लोकसंख्या किती होती? 8000. तर यांच्या दोघांची काय करणार? बेरीज. तर 1 6 2 8 आणि 1 9. तर 9261 जी तर भेटली. तो पर्याय आपला काय होता? बरोबर. मी तर डायरेक्ट पर्याय चौथा चेक केला. असं तुम्हाला 1 बाय 1 सगळे पर्याय चेक करावे लागतील. आता तुम्ही मला सर याच्यात भरपूर वेळ जाईल. कॅल्क्युलेशन जर फास्ट असेल तुमचं तर याच्यात पण फार काही जास्त वेळ जात नाही. नाहीतर मग फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आले का लक्षामध्ये? आता प्रश्न क्रमांक 4 आपल्याला बघायचा आहे. जर प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे प्लस आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर हे एक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिली आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. येतं लक्षामध्ये? तर बघा इथं घेतला 25. गुणाकार, गुणाकारसाठी काय चिन्ह आहे सांगा? गुणाकार म्हणजे भागाकार. तर इथं भागाकार घेतला. किती घेतला? 5. मग पुढे काय आला? भागाकार. भागाकारसाठी काय चिन्ह आहे? अधिकचं. मग पुढे कोणाला? 7. मग त्याच्यानंतर काय? वजा. वजासाठी काय आहे? गुणाकार. काय घेतलं इथं? 4. त्याच्यानंतर प्लस. प्लस साठी काय आहे? मायनस. बरोबर. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा किती सोपं प्रश्न आहे. क्लास 1 एक्झामसाठी, राज्यसेवा एक्झामसाठी असे सोपे प्रश्न विचारण्यात येतात. बरोबर. तर 25/5. 25/5 किती आला सांगा? 5. पहिले भागाकार आणि गुणाकार सॉल्व्ह करतो आपण आणि मग बेरीज आणि वजाबाकी. मग अधिक 7×28 वजा किती घेतला? 9. मग 25 आणि 28 किती आले? 33 वजा 9. आणि 33 म्हणून 9 गेला किती आला? 24. 24 वजा करायचा आपल्याला. तर पर्याय क्रमांक काय आला आपला? बी. पर्याय क्रमांक बी. काय आलं ते उत्तर? 24. कळालं काय? नेक्स्ट प्रश्न बघा. ए, बी आणि सी या तिघांच्या वाट्याला रुपये 5000 2 3 5 या प्रमाणात वाटले तर सी च्या वाट्याला किती रुपये येतात? असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. बरोबर. तर बघा टोटल रक्कम किती आहे? 5000 आहे. टोटल रक्कम आहे 5000. तर या 5000चे टोटल किती वाटे करायचे ते बघा. 2 आणि 3 5. 5 आणि 5 10. तर या 5000चे किती वाटे करायचे? 10 वाटे करायचे. आलं लक्षामध्ये? हे जे गुणोत्तर दिलेलं आहे काय दिलंय ते गुणोत्तर? 2 3 5. यांना ए, बी आणि सी ला या प्रमाणामध्ये ते वाटायचे. टोटल रक्कम किती आहे? 5000. 5000चे किती वाटे केले? 10 वाटे. 3 नाही 10 वाटे केले. 2 3 आणि 5 टोटल 10 वाटे केले. आणि या 10 वाट्यांपैकी कोणाचा वाटा विचारला आपल्याला? सी चा. सी चं गुणोत्तर काय आहे? 5. तर बस सॉल्व्ह करायचं. 0 0 काय झाला? कॅन्सल. तर 500 गुणिला 5 किती आला? 2500. हा वाटा कोणाचा आला? सी चा वाटा आला. लक्षामध्ये? जर तुम्हाला इथं ए चा वाटा विचारला असता तर टोटल मी काय करतो? 5000चे किती तुकडे करतो? 10. आणि त्या 10 तुकड्यांपैकी किती तुकडे आपण ए ला देणार? 2. ए चा वाटा विचारला असता तर 0 0 कॅन्सल. 500 गुणिला 2 1000.
आणि अशाच पद्धतीने तुम्ही बीचा पण वाटा तुम्ही काढू शकत होता. आलं लक्षात? बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा 3 4 7 8 9 या अंकांच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकांची पुनरावृत्ती न करता किती दोन अंकी संख्या बनवता येतील? हा लक्षामध्ये कोणते कोणते अंक आहेत? 3 4 7 8 9. याला तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकल पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता आणि फॉर्म्युल्यानुसार पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा याला 3 4 7 8 9 चे संख्या आपण कशा तयार करणार बघा. तर पहिली संख्या झाली 34, 3चा वापर करून. 3 आणि 4चा वापर केला, मग 3 आणि 7चा. दुसरी संख्या काय झाली? 37. त्याच्यानंतर 38, त्याच्यानंतर 39. बघा 3 आणि 4, 3 आणि 7, 3 आणि 8, 3 आणि 9. आता 4चा वापर करून बघूया. पहिली झाली 47, मग त्याच्यानंतर 48 आणि त्याच्यानंतर 49. आले का लक्षामध्ये? बरोबर. म्हणजे 3 आणि 7, 3 आणि 8, 3 आणि 9. त्याच्यानंतर 78 आणि 79. बरोबर. 78 आणि 79 आणि फायनली शेवटी काय घेतली? 89. बरोबर. त्या टोटल किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता सगळ्याच्या सगळ्या संख्यांना रिपीट फिरवून द्या. सगळ्याच्या सगळ्या संख्यांना काय करायचं? आपल्याला रिपीट फिरवून द्यायचे. तर रिपीट कसं फिरवणार सांगा. पहिली संख्या काय होती? 34. तर 34 ला लिहिणार 43, त्याच्यानंतर 73, 83 आणि 93. बरोबर. नंतर 74, 84 आणि 94. त्याच्यानंतर 87 आणि 97 आणि त्याच्यानंतर 98. तर ह्या 10 आणि या 10 टोटल किती संख्या झाल्या? 20 संख्या झाल्या. आलं लक्षामध्ये? तर किती सोपं होतं. बरोबर आहे. हेच जर असा प्रश्न राहिला असता की आपल्याला ए बी सी डी आणि ई या प्रत्येक अक्षराचा एकदाच वापर करून समितीमध्ये 2 मेंबर आपल्याला हवेत. समजा हे 5 लोक आहेत. ए बी सी डी ई हे किती लोक आहेत? 5 लोक आहेत. तर यांच्यामध्ये आपल्याला 2 लोकांची समिती तयार करायची. तर किती वेगवेगळ्या पद्धतीने समिती तयार करता येईल? आलं लक्षामध्ये? तर याला परत आपण जसं प्रॅक्टिकली गेलो तसं आपण या ठिकाणी करूया. तर बघा ए बी, बरोबर, त्याच्यानंतर ए सी आणि त्याच्यानंतर ए डी आणि ए आणि ई. मग आता एचा पर्याय झाला. आता बी लावा. बी सी, बी डी आणि बी ई. त्याच्यानंतर सी डी आणि सी ई. त्याच्यानंतर डी ई. बरोबर. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या विचारल्या होत्या. तर संख्या आदला बदल केल्यावर संख्येमध्ये फरक पडतो. लक्षामध्ये जसं 47 आहे तर 47चा काय झाला? 74. म्हणून 10 संख्यांचे मी परत 10 प्रकार केले. टोटल आल्या 20. पण जर समिती म्हटली तर याच्यामध्ये 10च प्रकारे तयार होऊ शकते. इथं ए बी च्या ऐवजी बी ए घ्यायचं नाही. ए बी म्हटलं काय? समितीमध्ये 2 मेंबर आहेत, ए आणि बी, किंवा बी आणि ए. तर दोघांचा अर्थ काय होतोय? सारखाच होतोय. संख्या जर उलट फिरवली तर बदलते, पण याला उलट फिरवल्यावर बदलतंय का? नाही. तर असे जर अल्फाबेट राहिले असते तर किती प्रकार तयार झाले असते? 10 प्रकार. संख्या होत्या म्हणून किती आल्या? 20 प्रकार झाले. कळले काय? आता याला एक फॉर्म्युल्यानुसार पण आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एक फॉर्म्युला आहे NCR. तर याला असं लिहितो आपण n फॅक्टोरियल भागाकारामध्ये n - r फॅक्टोरियल इन r चा फॅक्टोरियल. आता फॉर्म्युल्यामध्ये डीपमध्ये जायची गरज नाही. प्रॅक्टिकली सॉल्व्ह करणं बेटर आहे. फॉर्म्युला नाही लक्षात राहिला तर काय करणार हा आपण प्रश्न पडतो. आता टोटल मेंबर किती आहेत? 5. तर टोटल मेंबर आहेत 5. सी आर. आर म्हणजे किती संख्या तयार करायची आहे? 2 अंकी.
2 अंकी ना, तर इथं घेतला 2. कळलंय का? आता बघा याच्यामध्ये n ची व्हॅल्यू आहे 5 आणि r ची व्हॅल्यू आहे 2. तर इथं घेतला 5 चा फॅक्टोरियल, भागाकारात घेतला 5 वजा 2. इथं फॅक्टोरियल लिहायला विसरायचं नाही. 5 वजा 2 चा फॅक्टोरियल आणि r म्हणजे काय 2, 2 चा फॅक्टोरियल. मग आता इथं बघा 5 चा फॅक्टोरियल भागाकारामध्ये 5 तून 2 गेला की त्याला 3 फॅक्टोरियल आणि पुढं काय आला 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलचा अर्थ याच्यात काय होतोय, गुणाकार होतोय. काय होतोय यांच्यामध्ये, गुणाकार होतोय. ब्रॅकेट संपल्यावर इथं काय होतो, गुणाकार. मग आता 5 चा फॅक्टोरियल घेतला बघा, 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 याला म्हणतात फॅक्टोरियल. 3 चा फॅक्टोरियल 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 चा फॅक्टोरियल 1 गुणिला 2. तर इथं 1 2 3 कॅन्सल, 1 2 3 कॅन्सल, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. तर किती झाले 10. हे झालं आपलं उत्तर. पण इथं संख्या होत्या ना, तर संख्या उलट फिरवल्यावर काय होऊन जातील, चेंज होतील. म्हणजे 10 संख्या सरळ आणि 10 संख्या उलट. तर 10 10 किती आले 20. आलंय लक्षामध्ये. तर अशा प्रकारचे उदाहरण या ठिकाणी होतं. खास करून हे जे फॅक्टोरियलचे जे अशा प्रकारचे एक्झाम्पल राहतात ना, हे रेल्वेच्या एक्झामला विचारले जातात. येते लक्षात. पुढचा प्रकार बघा, पुढचा प्रश्न. 5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी 1 बहीण आणि 2 भाऊ अशी 3 सदस्यांची समिती स्थापन करायची. म्हणजे भाऊ किती आहेत 5, बहिणी किती आहेत 3. या 5 भाऊ 3 बहिणींपैकी एक समिती स्थापन करायची आणि ती समिती स्थापन करण्यासाठी त्यांनी कंडिशन काय दिली येते लक्षामध्ये. त्या समितीमध्ये 1 बहीण आणि 2 भाऊ पाहिजे. अशी 3 सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते असा प्रश्न आहे. त्याला आपण प्रॅक्टिकली पण आपण सॉल्व्ह करू शकतो आणि फॉर्म्युलेनुसार पण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा काय करायचं, इथं 5 भाऊ घ्यायचे, A B C D E. भाऊ किती घेतले 5 आणि बहिणी घ्यायच्या 3. तर 1 2 आणि 3. त्या बहिणी घेतल्या 3. आता बघा समिती किती वेगवेगळ्या प्रकारे स्थापन करता येऊ शकते. तर बघा पहिले मी काय करतो, ए बी ची जोडी करतो. ए बी भाऊ आहे, ए आणि बी भाऊ आहेत. तर आपल्याला काय म्हटलंय 2 भाऊ. किती भाऊ 2 भाऊ आणि बहीण किती 1. तर पहिल्या समितीमध्ये आपण असं घेऊ शकतो, ए बी बहीण क्रमांक 1, ए बी 2, ए बी 3. वेगवेगळ्या प्रकारे किती वेगवेगळ्या प्रकारे स्थापन करू शकतो. हा लक्षामध्ये झालं. ए बी झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ए सी. ए सी पण 3 वेळेस लिहून घेतो मी, 1 2 आणि 3. पहिले ए चे पर्याय सगळे चेक करून घ्यायचे. पहिले ए बी 1 2 3, ए सी 1 2 3, मग नंतर ए डी ए डी ए डी 1 2 3, नंतर ए ई ए ई ए ई याला पण 1 2 3. बघा एकही समिती तुम्हाला एक्झॅक्ट सारखे येणार नाही. प्रत्येक याच्यात थोडा ना थोडा तुम्हाला डिफरंट बघायला भेटेल. लक्षामध्ये. तर ए बी झालं, ए सी झालं, ए डी झालं आणि ए ई झालं आणि प्रत्येकाला 1 2 3 1 2 3 1 2 3 केलं लक्षात. आता बी पासून स्टार्ट करायचं. बी सी बी सी बी सी 1 2 3, नंतर बी डी बी डी बी डी 1 2 3, नंतर बी ई बी ई बी ई 1 2 आणि 3 झाले. बी चे सगळे पर्याय वापरून या ठिकाणी झाले 1 2 आणि 3. लक्षामध्ये. आता कोण येणार सी. सी डी सी डी आणि सी डी 1 2 3, सीई सीई आणि सीई 1 2 आणि 3. त्याच्यानंतर काय राहणार आपलं डीई डीई आणि डीई. एक 2 आणि 3. तर झाले सगळे प्रकारच्या समित्या किती वेगवेगळ्या प्रकारे स्थापन करू शकतो आपण. तर ते सगळे पर्याय आपण या ठिकाणी युटिलाइज करून घेतले. बरोबर. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. तर किती प्रकारे स्थापन करू शकतो 30 प्रकारे स्थापन करू शकतो.
आलं लक्षामध्ये? आता याला फॉर्म्युल्यानुसार कसं सॉल्व्ह करणार ते बघूया आपण. तोच फॉर्म्युला वापरायचा एनसीआरचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? एनसीआरचा. तर बघा एनसीआरचा फॉर्म्युला काय आहे? एन चा फॅक्टोरियल एन मायनस आर चा फॅक्टोरियल आणि पुढे काय घ्यायचा? आर चा फॅक्टोरियल. आलं लक्षात? फक्त हा फॉर्म्युला आपल्याला 2 वेळेस वापरावा लागणार आहे. किती वेळेस? 2 वेळेस. कसं ते सांगतो. तर बघा टोटल भाऊ किती आहे? 5 आहे. पण समितीमध्ये आपल्याला 5 पैकी किती भाऊ घ्यायचे आहेत? 2. मग ते 2 कोणी पण येऊ शकतात. ए बी ए सी ए डी ए ई बी सी बी डी बी कोणी पण येऊ शकतात. बरोबर. तर 5 पैकी किती घेतले? 2 घेतले. बरोबर. आणि टोटल बहिणी किती आहेत? 3 आहेत. तर समितीमध्ये 3 बहिणींपैकी किती बहीण पाहिजे? 1 बहीण पाहिजे. लक्षामध्ये? आणि जिथं हे बा हा शब्द लक्षात ठेवा. बहीण किती? 1 आणि भाऊ किती? 2. तर इथं शब्द काय आहे? आणि. तर आणि जर शब्द आला तर यांचा गुणाकार करायचा. आणि जर किंवा शब्द आला, कोणता? किंवा, तर इथं प्लसचं साइन घ्यायचं. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. आणि असेल तर इथं काय करायचा? गुणाकार. आणि किंवा असेल तर इथं काय करायचं? प्लस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षामध्ये? तर भाऊ किती प्रकारे घेतले जाऊ शकतात त्याचं उत्तर इथं निघेल. आणि बहिणी किती प्रकारे घेतले जाऊ शकतात त्याचं उत्तर इथं निघेल. आणि म्हणून आला म्हणून यांच्या दोघांचा काय करायचा? गुणाकार. आता हा जो एनसीआरचा फॉर्म्युला आहे ना, तुम्हाला इथं 2 वेळेस वापरायचा आहे. मी काय करतो? याची सेपरेट किंमत काढून घेतो. याची सेपरेट किंमत काढतो, दोघांचा काय करतो? गुणाकार करून टाकतो. तर बघा पहिले याच्यासाठी एनसीआरचा फॉर्म्युला वापरूया. तर पहिले काय समजा एन म्हणजे काय? 5 चा फॅक्टोरियल. बरोबर. खाली भागाकारामध्ये 5 वजा 2 चा फॅक्टोरियल आणि नंतर कोणाचा फॅक्टोरियल? 2 चा फॅक्टोरियल. तर 5 चा फॅक्टोरियल म्हणजे काय आला? 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिले 4 गुणिले 5 भागाकारात 5 वजा 2 3. मग 3 चा फॅक्टोरियल कसं लिहिणार? 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 चा फॅक्टोरियल 1 गुणिला 2. तर 1 2 3 कॅन्सल 1 2 3 कॅन्सल. बे एक बे बे 2 4 आणि बे पंचे 10. तर याची जी किंमत आली ती किती आली? 10 आली. लक्षामध्ये? गुणिला. इथं काही करायची गरजच नाही. जेव्हा 3 खाली 1 आहे तर याचा अर्थ इथं 1 गुणिला 2 गुणिला 3 चा गुणाकार होणार. आलं लक्षामध्ये? मग आता याचं डायरेक्ट उत्तर काढून घेतो मी. तर काय आलं इथं बघा. किंवा तसं नसेल समजत तर फॉर्म्युला वापरून सांगतो मी तुम्हाला. यांच्या जागेवर काय आलं इथं? 3. तर 3 चा फॅक्टोरियल घेतला. बरोबर. भागाकारामध्ये 3 वजा 1 चा फॅक्टोरियल इथं घेतला 1 चा फॅक्टोरियल. आर ची किंमत 1 आहे, यांची किंमत 3 आहे. तर 3 चा फॅक्टोरियल म्हणजे काय आला? 1 गुणिला 2 गुणिला 3 भागाकारामध्ये 1 3 वजा 1 किती आला? 2. 2 चा फॅक्टोरियल काय आला? 1 गुणिला 2 आणि 1 चा फॅक्टोरियल काय आला? 1. तर 1 गुणिला 2 कॅन्सल 1 गुणिला 2 कॅन्सल. उरला काय? 3. त्याची संपूर्ण किंमत काय आली? ते 3 आणि 3 त्रिक 30. याला आपलं उत्तर. लक्षामध्ये? तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. तर या ठिकाणी 10 याची किंमत आली 10 आणि याची किंमत आली 3. तर 10 त्रिक्याला 30 म्हणजे आपलं उत्तर काय होतं या ठिकाणी? 30 होतं. आलं लक्षामध्ये? तर ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला असणार आहे. तर उद्या सगळ्यांनी किंवा आज गेल्यानंतर ते सगळं बघा. एक्झाम्पलसाठी तुमच्याकडे दिलेलं आहे आणि हे सगळं लिहून घ्या आणि लिहिल्यानंतर न बघता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर मला विचारा. इथं लक्षामध्ये बघा प्रश्न तुम्हाला मी PDF याकरता देतोय की ते प्रश्न तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. आपल्याला घसरपट्टी करायचं नाही. आपल्याला उदाहरण काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. इथं लक्षामध्ये? उद्याच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. त्याकरता उद्या कोणी ॲब्सेंट राहू नका. थँक्यू सो मच.